संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले ओझा, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, विठ्ठल 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 संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, पांडुरंगा करो 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 दुसरे चरणात ताचिया दुसरे चरणात ताचिया त्याच्या कृपाधारे कथेचा विस्तारो जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता, समचरण सरोजम सांद्र निलाव दावम, जगन निहित पाणी मंडन मंडनानाम, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदै धवलः संविठ्ठलं चिंतयामि, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, आकाशतारकलिङ्गं पातालहटकेश्वरं, मृत्युलोके महाकालं, सर्वलिंगम नमस्ते, ओमेकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते,
निलंजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभुतं तं नमामि शनेश्वरं मस्तके पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करी संतांच्या वार करी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आदरणीय परमार्थ प्रेमी दत्तूशेठ देवराम थोरात यांचे सुपुत्र आदरणीय बाळासाहेब आणि शैलेश पैकी आदरणीय बाळासाहेब दत्तूशेठ थोरात यांनी त्यांच्या कष्टातून साकार केलेलं स्वप्न श्री विठ्ठल निवास या नवीन वास्तूच्या वास्तुपूजनानिमित्त वास्तुशांतीच्या निमित्तानं या ठिकाणी नवचंडी यज्ञ सत्यनारायण महापूजा कथा कीर्तन आणि अन्नदान अशा त्रिवेणी संगमावर या ठिकाणी गृहप्रवेश करत असताना या थोरात परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण अप्त इष्ट सगळे सोयरे आणि मित्र परिवार आणि ग्रामस्थ विशेषत्वानं महाराष्ट्रातील आपल्या तालुक्यातील पंचक्रोशीतील असे अनेक विद्वत रत्न महाराज मंडळी आणि वारकरी या ठिकाणी उपलब्ध आहेत. उपलब्ध असणाऱ्या सर्व वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या थोरात कुटुंबियांना अर्थात आदरणीय आपल्या सर्वांचे सुपरिचित हर्षल महाराज आणि प्रज्वल यांना ही शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी उपलब्ध आहोत. सर्वांच्या साक्षीनं जो अभंग आपल्या समोर गायला तो अभंग देवमान्य संतमान्य पाचव्या वेदस्थानी असणारे हिंदू हृदय सम्राट देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय यांच्या पटशिष्या साध्वी बहिणाबाई यांचा हा 6 चरणाचा वास्तुशांतीला अर्थात शोभणारा आणि इमारत फलद्रूप होण्यासाठी कोणाचे आशीर्वचन असावे, कोणाला मिळाले आणि त्याचं बेनिफिट कोणाला प्राप्त झालं याचं दिग्दर्शन म्हणजे आजचा अभंग विठाला अभंग साध्वी बहिणाबाईंचा आहे. अभंग विशेषत्वानं इथं उपलब्ध असणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांच्या परिचयाचा आहे. या अभंगातून कृपा व्हावी जीवनामध्ये, पण ती कुणाची व्हावी तर साध्वी बहिणाबाई सांगते आमच्या जीवनामध्ये कृपा झाली ती एका सद्गुरूची जगद्गुरु तुकोबरायची आणि त्या योगे ही पंचतत्वाची हाडामासाची इमारत फलद्रूप झाली. हा आध्यात्मिक अर्थ. भौतिक दृष्ट्या संत कृपेशिवाय पूर्वजांच्या कृपेशिवाय जे इट्या बंदाचं घर आहे राहण्यासाठी ज्याला निवारा म्हणतो ती नवीन वास्तू म्हणा पुरातन वास्तू म्हणा त्याच्यामध्ये सुद्धा सुख ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी आपल्यावर कुणाची तरी ज्येष्ठाची कृपा असावी लागते. आणि या थोरात कुटुंबियावर आपल्या वाड वडिलांची आजी आजोबाची कृपा तर झालीच, पण या कुळात जन्माला आलेले विद्वत रत्न संत श्रेष्ठ जगनाडे महाराजांची कृपा आहे.
आणि जगनाडे महाराजांच्या कृपा क्षेत्रातूनच आशीर्वचनातूनच या कुटुंबातील हर्षल महाराज एक या पंचक्रोशीतील युवा कीर्तनकार म्हणून आज प्रकाश झोतात आहे. आणि आज त्यांच्याच प्रेमानं या कुटुंबानं जपलेली माणसं आणि त्या योगे या ठिकाणी आज हा देखना कार्यक्रम नयरम्य असा सोहळा श्री विठ्ठल निवास वास्तूच्या वास्तुशांतीच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं जमलात. साध्वी बहिणाबाई सांगतात की संत कृपा झाली आणि इमारत फळा आली. ही इमारत फलद्रूप होण्यासाठी आमच्यावर कृपा झाली ती संतांची, ज्येष्ठांची. मग ही इमारत उभी करताना कोणाकोणाला श्रेय दिलं पाहिजे? संदीप महाराज त्याचं उत्तर आहे, एकट्याला श्रेय देऊन चालत नाही. मग त्याचं श्रेय देत असताना ज्यांनी ज्यांनी या इमारतीला पूरक असं योगदान दिलं त्यांचा गुणगौरव झाला पाहिजे अशी आपली परंपरा आहे. म्हणून इमारतीचा पाया परिपक्व करण्यासाठी श्रेयवाद देत असताना बहिणाबाई सांगतात की माऊली ज्ञानोबरायानं या इमारतीचा पाया परिपक्व केला. ज्ञान देवे रचिला पाया आणि उभारिले देवालया. मग आता प्रश्न आहे, घराला देवालय म्हणता येईल का? हे मी भावार्थानंतर बोलेन. ते देवालय कसं असू शकतं आणि देवालयाचं पावित्र्य राहण्यासाठी घरातल्या लोकांनी कसं वातावरण ठेवलं पाहिजे, हा मिळाला वेळ तर आपण हाताळू. म्हणून ते देवालय कसं, महाराज म्हणतात ज्या देवालयामध्ये गेल्याच्या नंतर मन प्रसन्न होतं ते आपलं प्रार्थना स्थळ आहे. आणि इथं आपली राहण्याची अशी पवित्र असणारी ही जागा आहे. मग त्या इमारतीमध्ये भगवान परमात्म्यानं वास्तव्य करावं असं जर वाटत असेल तर त्या इमारतीच्या संबंधानं माऊली ज्ञानोबरायानं तो पाया रचला. पण महाराज हा पाया रचत असताना जिकडं जागा सापडेल तिकडं पाया रचणं योग्य का? नाही. मग त्याला प्लॅन असावा. मग तो प्लॅन कोणाकडून असावा? म्हणून संप्रदायातील जगातले पहिले आर्किटेक्ट का ज्यांनी भगवान परमात्म्याच्या संगतीत आध्यात्मिक ज्ञानाचं ज्ञानार्जन केलं आणि दस दिशाचा अभ्यास करून महाराज संत शिरोमणी नामदेवरायांनी त्याचा डाय टाकला, त्याचा डाटा टाकला का हे घर कसं असावं. नामतयाचा किंकर आणि त्याने केला हा विस्तार. मग तो विस्तार करत असताना त्या घराच्या संबंधानं त्याचा दरवाजा कसा असला पाहिजे, कोणत्या दिशेला असला पाहिजे, खिडक्या कशा असल्या पाहिजे वगैरे मी पुढे बोलणार आहे. मग त्याने केला हा विस्तार. पण आज इमारती उभ्या करताना तंत्रज्ञान फार पुढे गेलं, विज्ञान फार पुढे गेलं. आज एखाद्या सप्ताह कथा कीर्तनाचा जर मोठं नियोजन असेल वाकचौरे महाराज तर तिथं डोम दिला जातो किंवा काही मोठमोठाल्या प्रशस्त लॉन्स मध्ये, बकेट हॉल मध्ये एकही खांब रमण महाराज आपल्याला पाहायला भेटत नाही. मग ती इमारत कशी उभी राहू शकते? आत खांबाची आणि बिंबाची गर्दी न करता आतली जागा प्रशस्त कशी राहील आणि इमारत त्या खांबावर लाईफ टाइम कितीही तीव्रतेचा भूकंप आला तरी इमारतीला किंचित सुद्धा केसा इतका तडा जाणार नाही. तर याचा प्लॅनर आरसीसी बीम कॉलमचा आर्किटेक्ट आणि स्वतः कार्य करणारा तो कुशल कारागीर कोण आहे याचा ऑब्झर्व केलं पाहिजे. मग बहिणाबाईंनी तोही श्रेयवाद दिला का या संपूर्ण असणारा हा आर्किटेक्ट प्लॅन देत असताना याला बिंब कॉलम कसा असावा, आरसीसी प्लॅन किती कसा असावा, बीम मध्ये किती अंतरावर कड्या टाकाव्यात, त्याला किती एमएम गज वापरावेत, त्याला खडी प्लस वाळू आणि सिमेंट किती बाय किती असलं पाहिजे, हे योग्य पद्धतीनं निवड करणारा एक प्लॅनर आणि कसणारा कुशल कारागीर घावला. त्या कारागिराला जागा दिली, वर्णन केलं, जनार्दन एकनाथ आणि खांब दिला भागवत. भागवत धर्माचा खांब महाराज भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त श्रीमंत साधू
महाराज. आणि म्हणून आरशीशी काम करायला हे सर्वसाधारण माणसाचं काम नाही, त्याला श्रीमंतच माणूस लागतो. सगळ्या बाजूनं परिपूर्ण असावं लागतात. नाथ बाबा त्या बाजूनं सगळ्या अँगलनं परिपूर्ण आहे. म्हणून ते काम त्यांच्याकडे दिलं. आणि इमारत परिपूर्ण झाल्याच्या नंतर मंदिराचा कळस, त्याच्यावरनं मंदिराची पूर्णता, आणि घराचं वरचं छतावरचं शेवटचं पॅरेपीट, त्याला आपण वरांड्या म्हणतो. म्हणून जगद्गुरु तुकोबराच्या परिभाषेमध्ये तुका झाला असे कळस आणि भजन करा सावकाश. भजनाविना भजनानंदी माणसानं घरात बिना भजनाचा प्रवेश करू नये. कदाचित हाही संकेत असू शकतो बोलीज महाराज, असू शकतो. म्हणून महाराज म्हणतात तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. पण हे घर वैष्णवांचं आहे हे कळण्यासाठी त्या घरावर पताका फडकली पाहिजे. म्हणून बहिणी म्हणे फडकती ध्वजा आणि निरूपण केले ओझा. मग या घराची वास्तुशांती झाल्याच्या नंतर तिथं आम्ही वरच्या पॅरेपीटवर ज्या पताका लावतो त्या किती असाव्यात, त्या विषम संकेत असाव्यात, मी पुढे बोलणार आहे. म्हणून आता तत्पूर्वी करा भजन. अभंगाच्या ठळक बातम्या आपल्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळामध्ये श्री विठ्ठल निवास, आदरणीय संपूर्ण थोरात परिवार, त्यामध्ये ज्येष्ठ पुरुष आदरणीय दत्तूसेठ थोरात, त्यांचे सुपुत्र आदरणीय बाळासाहेब आणि शैलेश, पैकी बाळासाहेब आणि मनीषाताई म्हणजे लक्ष्मीच्या पावलानं त्या घराण्याला मिळाल्या सुनबाई, यांच्या स्वकष्टातून प्रज्वल आणि आदरणीय हरिभक्तीपरायण हर्षल महाराज यांच्या संपूर्ण कुटुंबानं केलेले कष्ट आणि त्या कष्टातून श्री विठ्ठल निवास या नवीन वास्तूची झालेली उभारणी. आता त्या वास्तूमध्ये गृहप्रवेश करत असताना ब्रह्मवृंदाच्या मुखारविंदातून त्रिदिनी असणारा हा नवचंडी यज्ञ, आज यज्ञाची पूर्णाहुती, सत्यनारायण महापूजा आणि एक दिवसीय कीर्तन महोत्सवाचं अगदी आवडीनं आणि श्रद्धेनं केलेलं नियोजन. त्या नियोजनामध्ये पाटोदा गावातील सर्व भजनी मंडळ, त्याचप्रमाणे महाराजांनी त्यांच्या परिवारानं जोडून ठेवलेला हा जनसमुदाय, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज ही कीर्तन सेवा आपल्याला या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात करायची आहे. ती सेवा करत असताना तसं या कुटुंबाची माझ्यावर खूप मोठी श्रद्धा. आणि हर्षल महाराजांच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर संदीप महाराज माझी फार मोठी तळमळ होती हर्षलनं कीर्तनकार व्हावं. त्याच्यासाठी मी इतकी म्हणजे प्रयत्न केले. योगानं मला हर्षल घरी आल्यानंतर पुन्हा संस्थेतून आळंदीतून मला वाटलं नाही, पण जसं जे माझ्या मनात होतं ते हर्षलनं बाहेरून का होईना काय अगदी सुंदर पद्धतीनं वक्तृत्व, अभ्यासपूर्ण चिंतन आणि संघ कोणाचा करावा, मोठ्याच्या संगतीत मोठं होता येतं एवढं सूत्र आपल्या आई वडिलांच्या कृपाक्षेत्रातून संस्कारातून हर्षल महाराजांनी ते जपलं. आणि आज हर्षल महाराज महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये चर्चेत आहेत. धाडस लागतं संदीप महाराज कथा कीर्तन करायला सुद्धा. आणि त्यामध्ये आपल्या त्या गोष्टीला माझ्या शुभेच्छा आहे. मृदुंग वाजवण्यासाठी एक नाही, दोन नाही, 3-4 मृदुंगाचारी इथे आहेत. दामुडेकर आहेत, आदरणीय आमचे दादा ते इथे आहे, नितीन दादा आहेत, इकडं पैलवान आहेत, दत्ता महाराज, काही अडचण नाही, विनेकरी, सगळीची सगळी मंडळी, भाऊसाहेब महाराज, नाना महाराज, उत्तम महाराज,
भाऊसाहेब महाराज बोराडे वगैरे ही सगळीच मंडळी, आपण सर्वच जण या ठिकाणी, शिवाजी भाऊ वगैरे ही सगळी मंडळी आहेत. घोरपडे, संजू महाराज आणि गोड अशी आपली पिंपळगावकरांची साऊंड सिस्टम आहे. पुढे बसलेले विद्वत रत्न आपल्या नाशिक जिल्ह्यातले जुने कीर्तनकार, वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मोरे महाराज, आडगाव टप्पा, सुखदेवजी महाराज मोरे बाबा आहेत. आणि माझ्यावर गेली 20 वर्षापासून नितांत प्रेम करणारे, चांदवड पंचक्रोशीत अनेक कार्यक्रमाचे नियोजन करणारे सर्व आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे कबाडे सेठ इथं उपलब्ध आहेत. परमार्थ प्रेमी आदरणीय आपल्या पंचक्रोशीचं वैभव व्यस्त आहे, पण बसलेत मनाचा मोठेपणा दाखवून आदरणीय हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज वागचौरे, माझ्या गावचं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण रमण महाराज शेळके. सिस्टम गोड आहेत. कार्यक्रमाचं चित्रीकरण अर्थात व्हिडिओ शूटिंग दादा आपल्या चॅनल कडून गोड पद्धतीने आपण करतात. तुम्हाला धन्यवाद देतो. आज लग्न तिथी आहेत आणि या लग्न तिथीचा सर्व सारभूत विचार करून आपण मर्यादित वेळेत कीर्तन करणार आहोत. या कुटुंबाचे स्नेही संबंधिक पाटोदा आणि पाटोदा पंचक्रोशीतील थोरात कुटुंबियांवर प्रेम करणारे सर्व वैष्णव वारकरी आणि सज्जन स्वकीय अप्तइष्ट, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जो अभंग गायला तो अभंग साध्वी बहिणाबाईंचा आहे. खरं म्हणजे जीवनाची भरभराटी होण्यासाठी, दादा सुखाचे दिवस जीवनामध्ये येण्यासाठी माणसावर कृपा व्हावी लागते कोणाची तरी. कबाडे सेठ, मग ती कोणाची कृपा झाली पाहिजे? शक्यतो कृपा व्हावी तरी आपल्या पूर्वपुरुषांची व्हावी, वाडवडिलांची, आजी आजोबांची. ही कृपा ही घरातून असते. ती कृपा होत असताना अजून दुसरी कृपा कोणाची असावी? ज्या गावामध्ये आम्ही राहतो त्या ग्रामदैवताची कृपा आमच्यावर व्हावी. पण ग्रामदैवताची कृपा होण्यासाठी काय करावं लागतं? तर त्याला संताची कृपा असावी लागते. म्हणजे वाड वडिलाच्या कृपेशिवाय ग्रामदैवताची कृपा होत नाही. ग्रामदैवताची कृपा होण्यासाठी संताच्या शिवाय, ही शृंखला आहे, साखळी आहे. मग एक कृपा होण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये ज्या पराकष्ट कराव्या लागतात, आणि एकदा ती कृपा जीवनामध्ये झाली का हळूहळू हळूहळू तुमच्या दुःखाच्या दिवसाचं सुखात ट्रान्सफर होत असतं. मग कुणी असो, कोणी व्यक्ती असो, त्यानं माती हातात घेतली का सोनं होतं. त्याच्या कष्टाला भरभरून यश येतं आणि साहजिकच तो माणूस लोकांच्या नजरेत येतो. मग तळागाळात लोक पावलेला माणूस सुद्धा पुढे फोकसला आलेला पण पाहिला. आता ज्यांच्याकडं हर्षल त्या कापड दुकानावर काम करताय ते आपल्या थोरात कुटुंबातीलच सचिन भाऊ थोरात आहेत. अर्थात त्यांचं म्हणजे धान्य व्यापार आहेत आणि कपड्यामध्ये सुद्धा अगदी अग्रेसर आहेत. जर या कुटुंबाचा, संपूर्ण थोरात परिवाराचा जर इतिहास आपण जर तपासला तर सेठ त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्याच लोकांनी धंद्याची लाज नाही, कष्टाची लाज नाही. आणि म्हणून व्यापार क्षेत्रामध्ये राहत असताना दत्तू शेठ आणि त्यांच्या परिवारानं, या जुन्या लोकांनी सुद्धा कष्टच केलेत. किती कष्ट केलेत? शैलेश आणि बाळासाहेबांसाठी खूप कष्ट केलेत. आणि आज लेकरांना कष्टाबरोबर संस्कार दिलेत. मोठं होण्यासाठी संस्कार सगळ्यात महत्वाचा पूरक असणारं भांडवल आहे. ते किती लोकांकडे असतं तो वादाचा मुद्दा आहे. म्हणून आयुष्याच्या वाटेवर जीवनामध्ये आपल्याला जीवनातला सदाचार जपत असताना काही गोष्टीची कृपा आपल्या जीवनामध्ये आपल्याला व्हावी लागते. आणि एकदा कृपा तुमच्या जीवनामध्ये झाली का हळूहळू हळूहळू तुमच्या जीवनामध्ये बदल होतो. काय बदल होतो? प्रगती पथावर जातात ती माणसं. मग व्यक्ती कुणी असो. महाराज म्हणतात, कृपा साधूची झाल्यानंतर कृपादान केली संती, कृपादान केली संती, कल्पांती
केले संती कल्पांती सरेना. बाकीच्या लोकांनी जीवानं केलेली कृपा ही थोडा वेळ सुख देणारी असते, तात्विक असतं. लाईफ टाईम आनंद मिळवायचा असेल तर साधूची कृपा व्हावी. काल 5 वाजता बाजीराव महाराज आम्ही होतो. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांचे कृपापात्र शिष्य, महंत राष्ट्रीय अध्यक्ष शिवगिरीजी महाराज इथं आले होते, लखनगिरीजी महाराज इथं आले होते. ही सगळी महाराज मंडळी. हर्षलनं मला फोन केला, महाराज तुम्ही या 2 मिनिटं, महाराज येणार आहेत. या साधू संताची कृपा होण्यासाठी आणि त्यांनी आपल्या घरी यावं याच्यासाठी लई मोठं पुण्य लागतं. कोणाच्या घरी नाही जात. साधू स्वतःच्या पायानं चालत आपल्या घरी जेव्हा येतो तेव्हा समजून चालायचं आपल्या कुलाचाराचं पुण्य शिल्लक आहे, आपलं नाही. आपल्या कुळाचं पुण्य जेव्हा शिल्लक आहे तेव्हा संत त्यांच्या पायानं आपल्या घरी चालत येतात. आपलं आमंत्रण ते स्वीकारतात, निमंत्रण ते स्वीकारतात आणि ते काय करतात ते आशीर्वाद देऊन जातात. संत आशीर्वाद देऊन जातात. आणि मग एकदा संतानं जीवाची मध्यस्थी केली देवाकडं का हळूहळू त्याचं जीवन बदलतं आणि देव त्या जीवाचा, त्या व्यक्तीचा स्वीकार करतो, कारण मध्यस्थी करणारा कृपावंत संत आहे. मग देवाची कृपा झाल्यानंतर काय होतं? महाराज म्हणतात संचित प्रारब्ध आणि क्रियमान. क्रियमान कर्माचा नाश हा संत कृपेनं होतो, प्रारब्ध कर्माचा नाश हा ईश कृपेनं होतो आणि संचित माणसाला भोगावंच लागतं असा सिद्धांत आहे. म्हणून प्रारब्ध वशामध्ये संतांच्या मध्यस्थीनं क्रियमानाचा नाश झाला का प्रारब्ध कर्म सुद्धा हळूहळू संपतं, कारण देव त्याची दखल घेतो असं नाथ बाबा म्हणतात. म्हणा एका हरी कृपे त्याचा नाश झाला, हो हरी कृपे त्याचा नाश झाला, हो हरी कृपेचा नाश झाला, हो हरी कृपेचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा, हरी कृपेचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. साधूच्या मध्यस्थीनं देवाची कृपा झाली का दिवस बदलायला वेळ लागत नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश झाला. मग प्रारब्धावर काय काय डिपेंड आहे असं जर विचारलं तर प्रारब्धावर वाकचौरे महाराज सगळं डिपेंड आहे. तुमचं प्रारब्ध बोलत असेल तर माती हातात घेतली तर सोनं होतं, आणि प्रारब्ध जर प्रतिकूल असेल तर सोन्याची माती व्हायला टाइम लागत नाही. म्हणजे सुखाचे दिवस आहेत ते बदलून दुःखाचे दिवस येतात. आणि जर प्रारब्ध तुमचं अनुकूल झालं तर तुमच्या जीवनामध्ये बदल व्हायला वेळ लागत नाही. मग आम्हाला प्रारब्धानं काय काय मिळतं तेव्हा साधू संतांनी संदीप महाराज त्याच्या संबंधानं फार गोड आपल्याला दिग्दर्शन केलं. महाराज म्हणता प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, किंवा म्हणा अन्न मान धन. अन्न मान धन येतो प्रारब्धाधीन, येतो प्रारब्धाधीन, येतो प्रारब्धाधीन. अन्न मान धन येतो प्रारब्धाधीन, येतो प्रारब्धाधीन, येतो प्रारब्धाधीन. प्रारब्धानं सगळं मिळतं, त्याला नशिबात असावं लागतं, प्रारब्धात असावं लागतं, तेव्हा आपल्याला त्या गोष्टी मिळत असतात. जे सुखाचे भोग आहे, चांगलं खायला, चांगलं राहायला आणि चांगलं लिहायला. अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टी आपण विज्ञानानं अध्यात्मानं सिद्ध केल्या. चांगलं राहायला पाहिजे, चांगलं खायला पाहिजे आणि चांगलं लिहायला पाहिजे. पण हे सगळ्याच गोष्टी आपल्या जीवनात मिळतात का?
नाही मिळत. राहायला चांगली जागा मिळत नाही, खायला चांगले उत्तम भोग नाही, आणि लिहायला कपडा सुद्धा अंगावर नाही. म्हणून जो अंगावरचा कपडा आहे तो सुद्धा प्रारब्धानच मिळतो. आता कधी कधी काही माणसं फार इम्पॉर्टंट राहतात, सुंदर महागडा कपडा, देखना कपडा, अगदी सुंदर आणि सुबक स्वच्छ असलं पाहिजे. ती काळाची गरज आहे. पण हे सगळ्यांच्याच नशिबात नसतं. काहींकडे संपत्ती असते. मोरे महाराज, तुम्ही विचारलं तर सांगून जातो. 18 विश्व दारिद्र्य तुमची टूप पिटली सुदामा ब्राह्मण, बरोबर आहे. पण सुदामा ब्राह्मणाला दोघा नवरा बायकोची चर्चा झाल्यानंतर त्या चर्चांती ती कधीतरी तो बोलला असेल तिच्याकडं की बालपणी एका गुरुग्रही, या सुभाष महाराज, बालपणी एका गुरुग्रही कृष्ण आणि आम्ही दोघांनी एका आश्रमामध्ये शिक्षण घेतलं. आणि मला असं वाटतं जीवाच्या जीवलगाच्या बाबतीमध्ये मैत्रीचे संबंध जपताना ते गोड हाताळता आली पाहिजे, ते गोड हाताळता आली पाहिजे. आणि सुदामा ब्राह्मणाने त्या ठिकाणी त्या सांगितलं की मी हे केलं. तेव्हा बायकोनच सांगितलं, मग तुमचा मित्र जर एवढा श्रीमंत आहे आणि तुमच्या नशिबानं हे दारिद्र्य तुम्हाला प्राप्त झालं तर कदाचित जा ना त्याच्याकडं, सांगा ना तुमच्या मनातल्या दोन गोष्टी, करील ना तो तुम्हाला मदत. असं म्हटल्यानंतर आग्रहास्तव गेला. जाताना रिकाम्या हाताने नाही गेला, कथा तुम्हाला ज्ञात आहे, चगळून टाइमपास करणार नाही. पण सगळ्यात महत्वाचं आहे, भगवान परमात्म्याच्या जवळ गेला आणि देवानं त्या ठिकाणी, आता म्हणणारी सगळीच गोड आहेत, मला माहित आहे मी जर म्हटलो तर अरे द्वारपालो तुम्ही फार गोड म्हणाल, पण दारातच अडकून ठेवायला मला मजा वाटणार नाही, कारण पुढेही बहुत करणे आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे, तो आतमध्ये गेला. देवानं त्याला स्वतःचं सिंहासन दिलं, स्वतःच्या हातानं भगवंतानं त्याला ओवाळलं, भरदरीत वस्त्र त्याच्या अंगावर दिलं, कारण फाटकं होतंय ते ऐकलंय, प्रमाणानं वस्तुस्थितीनं ऐकलं, म्हणजे अंगावर नीट वस्त्र नव्हतं, पोहे ज्याच्यात बांधून नेलं ते फडकं सुद्धा व्यवस्थित नव्हतं, वगैरे वगैरे. जाऊ द्या, तो इतिहास सोडा बाकीचा. सगळ्यात महत्वाचं आहे, देवानं त्याला वस्त्र दिलं आणि आपल्या स्वतःच्या सिंहासनावर जागा दिली. मला असं वाटतं असावं, आणि ज्याला नाही त्याला आपल्या आसनावर बसवावं. हाही मनाचा मोठेपणाचा आहे ना, बरोबर आहे. आपलं आसन देणं हाही मनाचा मोठेपणा आहे. आज तो जरा संपत चाललाय बर का, आज संपत चाललाय. तो मी उंच सिंहासनावर असलो पाहिजे, आणि जो माझ्या बरोबरीनं स्पर्धेत आहे तो माझ्या पायाजवळ बसला पाहिजे. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून स्वतःच्या सिंहासनावर बसवलं आणि भगवान परमात्म्यानं ओवाळलं त्याला. का ओवाळलं मला माहित नाही, आणि तिलक केला. आणि त्या काय अडचण नाही, कारण लग्न तिथी खूप मोठी संजू भाऊ, काय अडचण नाही, भेट महत्वाची आहे. आणि गंध लावण्याच्या निमित्तानं त्या देवानं काय चमत्कार केला, तर त्याच्या कपाळावर सटवीनं लिहिलं होतं, कबाडे सेठ, 18 विश्व दारिद्र्य. या विजूशे 18 विश्व दारिद्र्य कपाळावर लिहिलेलं होतं. पण भगवान परमात्म्यानं ते खोड रबर सारखं खोडलं आणि त्याच्या कपाळावर लिहिलेल्या त्या प्रारब्धामध्ये बदल केला. संतांनी जसाची तसा रेखाटला, गाव सोनी याचा दिला. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला, सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला, गोष्टी पोय घेऊन या त्याच्या भेटीला गेला. मुष्टी भर घेऊन या त्याच्या भेटीला गेला. शोध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. शुद्ध भाव देखून गाव सोनियाचा दिला. विठोबाचे राजदान त्याच्या चरणी लक्षला, विठोबाचा धर्मदा त्याच्या चरणी लक्षला, त्याच्या चरणी लक्षला.
त्या सुदाम्याचं गारानं पांडुरंगानं ऐकलं म्हणून श्री विठ्ठल निवास वा अशी संगती लावली तरी काही वावगी ठरणार नाही. वागचौरे महाराज बरोबर आहे ना. म्हणजे या सुदाम्याची दखल देवानं घ्यावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी मध्यस्थी साधून करावी, आणि साधून मध्यस्थी केली काही इमारत उभी राहायला टाइम लागत नाही. अभंगाचं पहिलं चरण. संत कृपादारी संत कृपादारी संत कृपादारी संत कृपादारी संत कृपाधारी संत कृपाधारी संत कृपाधारी संत कृपाधारी संत कृपाधारी इमारत फळारी संत कृपाधारी इमारत फळारी ज्ञानदेव रचिला तुमच्या सुंदर चालीनं सेवेला घेतलेला अभंग जन्माला आला. महाराज म्हणतात संत कृपा झाली इमारत फळा आली. मी प्रास्ताविकामध्ये सुद्धा बोललो होतो का रोठे भाऊ आमचे गुरुबंधू चासून माझ्यावर खूप प्रेम करतात असे आमचे रोठे भाऊ इथं उपलब्ध आहेत, त्यांना वंदन करतो. मी जाता जाता सांगून जातो संत कृपा झाली इमारत फळा आली. संत श्रेष्ठ जगनाडे महाराज त्यांची कृपा या कुटुंबावर आहे, या कुळावर आहे. कोण जगनाडे महाराज? मला संपूर्ण इतिहास जगनाडे महाराजांच्या संबंधानं अतपासून इथपर्यंत मांडता येईल. मला फक्त मुद्द्याला टच करून जायचंय, कारण तो विषय माझा फक्त आजच्या संत कृपेपुरता आहे का ज्यांनी जगद्गुरु तुकोबारांचा गाथा जिवंत ठेवला. काय जगद्गुरु तुकोबारांचा गाथा जिवंत ठेवला आणि स्वतःच्या संसारावर थोडी मुठमाती देऊन कुटुंबाचं कुटुंब व्यवस्थापन सांभाळून संघ जगद्गुरु तुकोबारायचा घडला. अखंड जगद्गुरु तुकोबारायच्या संपूर्ण शब्दाचं शब्दांकन त्यांनी जतन करून ठेवलं. आणि आजही सुद्धा जगद्गुरु तुकोबारायचा गाथा जर आपल्यामध्ये तुमच्या आमच्यासाठी जर उपलब्ध असेल तर हे सगळ्यात मोठे उपकार आहेत या कुटुंबाचे. हे नाकारून कधी चालणारच नाही. खरी संपत्ती ही त्यांनी दिलेली आहे आपल्याला, आणि त्याच असणाऱ्या परंपरेचा पाईक बनून अखंड कष्ट करून व्यापारी क्षेत्रामध्ये आपल्या जीवनाची वाटचाल करून दुकानदारी सांभाळून आता बहुतांशी या संपूर्ण नातेवाईकाचे थोरात कुटुंबियांचे जेवढे काही नातलग आहेत तेवढे बहुतांशी आपल्याला विजूशेठ भुसार मालामध्ये उत्कृष्ट आणि उत्तुंग असणाऱ्या व्यासपीठावर आहेत. बऱ्याच नातलगांचे माझे स्नेही संबंध गेले 20 वर्षापासून मी जोडून ठेवलेले आहेत. आजही तसेच आहेत. मला यातून फक्त एकच सांगायचं आहे का जीवनामध्ये कृपा साधूची व्हावी इमारत उभी राहण्यासाठी. मग इमारत आध्यात्मिक आणि भौतिक दृष्ट्या दोन्ही बोलेल मी, कारण मी प्रास्ताविकातच तुम्हाला शब्द दिला. वागचौरे महाराज दोन्ही बाजू मांडणार आहे मी. आध्यात्मिक दृष्ट्या ही इमारत म्हणजे पंचतत्वाचा देह, याला इमारत म्हटलं. कोणाचे हे घर हा देह, कोणाचा वगैरे त्याची संगती घरी गेल्यावर लावा. पण भौतिक दृष्ट्या ही इमारत आहे विट्या बांध्याची. किती मजले बांधून कितव्याचे गज वरती काढून ठेवले मला आज काही त्याच्याशी लेणं देणं नाही, पण ही इमारत आहे. इमारत उभी राहण्यासाठी कृपा व्हावी लागते, कृपा असावी लागते. ती आपल्या वाडवडिलांची असली पाहिजे. पहिला हा मुद्दा. वाडवडील कृपा पूर्वज कृपा तेव्हाच करतात ज्या दिवशी तुम्ही त्यांच्याशी तितके इन्व्हॉल्व असतात.
तुम्ही त्यांच्याशी तितकी इन्व्हॉल्व असतात. आणि एकदा जर आपल्या पूर्वपुरुषांची कृपा झाली तर संत त्यांच्या पावलानं चालत येतात. मी अगोदर प्रास्ताविकात बोललो, संताला आमंत्रण देण्याची गरज पडत नाही, ते शोधित येतात. कुणासाठी? जे पुण्यात्मे आहे. आणि संत आपल्या घरी आल्याच्या नंतर तिथला मिळालेला पाहुणचार पाहिल्याच्या नंतर आपली दखल ते देवाला सांगतात आणि तिथून पुढे आपली कामं सगळी सुरळीत होतात असं शास्त्र सांगतं. तिथून पुढे म्हणून संताची कृपा जीवनामध्ये महत्वाची आहे. आणि ती संत कृपा झाल्याच्या नंतर इमारत उभी राहायला टाइम लागत नाही. मग इमारत उभी राहिली. मागचे दिवस आठवा, थोडेसे 2-4 वर्षाच्या पूर्वीचे विजू शेट्टी या कुटुंबाचे दिवस, त्यांची ती परिस्थिती. पण कष्ट सगळ्यात महत्वाचे आहे. प्रामाणिकपणा कष्टातला त्याही पेक्षा मौल्यवान आहे. आणि तो जपणारी माणसं बोटावर मोजण्यासारखी आहे. शब्द मी बारकाईनं वापरेल. कीर्तन मला जास्त फापट पसारा करून नाही करायचं. कीर्तन वास्तू शांतीचं आहे, घरभरणी नाही सांगणार. सगळ्यात महत्वाचं आहे. ज्यासाठी मला या ठिकाणी या परिवारानं आमंत्रित केलं म्हणजे माझी संकल्पनाच हर्षलच्या बाबतीत तेवढी होती. आणि ती संकल्पना आणि त्यानं केलेला परमार्थातला प्रामाणिकपणा त्याचा मला आजही सार्थ स्वाभिमान आहे, भविष्यातही असेल. कारण जिथं जिथं हर्षल जाईल कीर्तनासाठी तिथं तिथं आवर्जून उल्लेख माझा तो करतोच, आजही करतो, भविष्यातही करेल, हा माझा आत्मविश्वास आहे 100%. आणि चांगल्या कामासाठी चांगल्या गोष्टीला योगदान देताना निश्चितच त्याचा आउटपुट आणि बेनिफिट आपल्यालाही मिळतं. आज त्या कुटुंबाला जे मागचे दिवस काढलेत बॅड, अवघड, पण आज कुठंतरी त्यांच्या जीवनामध्ये एक ट्रॅक मिळाला आणि आज हे सुंदर देखणं श्री विठ्ठल निवास ही वास्तू इथं उभी राहिली. आज आपण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथं सगळे नातलग इथं उपलब्ध आहेत. 16 वास्तू शांतीचा आहे. इमारत महत्वाची आहे. मग आज आम्हाला गरज कशा कशाची आहे? मी प्रास्ताविकात बोललो, अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवी जीवनातल्या 3 मूलभूत गरजा आहेत. आणि या 3ही गोष्टी जीवनामध्ये प्रारब्धानं मिळतात, हेही मी तुम्हाला सांगायला विसरलो नाही. तुमचं प्रारब्ध अनुकूल झालं तर तुम्हाला घर चांगलं मिळतं, राहायला चांगलं मिळतं, खायला चांगलं मिळतं, कपडा सुद्धा चांगला मिळतो. आणि काही लोकांकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, खाण्यात कंजूसी आहे, राहण्यात कंजूसी आहे. महाराज, वस्त्र ते नीट नाही, खायला ते घरामध्ये व्यवस्थित नाही, आणि राहायला घर सुद्धा पिढ्या पिढ्या पैशाच्या थप्पे आहेत, पण घर बांधता आलं नाही. अशी माणसं आपण आपल्या नजरेतून काही सुटली नाही, बघितली आपण. मग त्यांना विचारलं घर का नाही बांधलं? प्रारब्ध प्रतिकूल आहे म्हणून घर बांधण्याची उपरती झाली नाही. घराची गरज आहे का? महाराज म्हणतात घराची गरज आहे. महाराज, कपडा अंगावर चांगला असला पाहिजे का? वाकचौरे महाराज, तुम्हाला परवानगी, जा. तर महत्वाचा मुद्दा आहे, समुद्रातून कबाडे सेट 14 रत्न निघालीत. सगळीच सांगून टाइमपास करणार नाही, महत्वाचं मुद्द्याचं बोलतो. त्याच्यातून लक्ष्मी निघाली. आणि लक्ष्मी निघाल्यानंतर समुद्राला, सागराला वाटलं हिला नवरा पाहिला पाहिजे, वर शोधला पाहिजे. मग कोणता असला पाहिजे? असंख्य नवरदेव दाखवले, पटला नाही. पण विष्णूला तिनं मोरे महाराज पसंती दिली. मग विष्णूचा डाटा नाही बघितला, त्याचं शिक्षण नाही बघितलं, त्याचं स्थावर नाही बघितलं, त्याचा बँक बॅलन्स नाही, त्याचं नोकरीचं काही अजिबात नाही बघितलं. मग का दिली विष्णू भगवंताला का पसंती दिली? तर त्याचं उत्तर आहे अंगावरचा भरदरी पितांबर, महागडा इम्पोर्टेड कपडा. म्हणून तेव्हा म्हण प्रचलित झाली, एकनूर आदमीन दसनूर कपडा आहे ना चलनात म्हण. म्हणजे कपड्यावर खूप काही डिपेंड आहे. अजून थोडस विजू शेठ सांगू, तुमच्या काउंटरला कडक कपडा, खिसा खाली, अशा लोकांना काउंटरला शेठ लोक किंमत देतात. हे मी आजमावलं, पाहिलं. म्हणजे बाहेरून माणूस जेव्हा कडक असतो, कंप्लेट असतो, तेव्हा माणसं म्हणतात अहो वजनदार दिसतो, म्हणजे पैशावाला आहे, श्रीमंत घराण्यातला आहे. अर्थात तो कंगालपती असतो. पण कपड्यावर खूप काही असतं, कपड्यावर खूप काही डिपेंड असतं. म्हणून कपडा महत्वाचा आहे. अंगावर घालायला, लिहायला सुद्धा गत जन्माचं प्रारब्ध लागतं. महाराज, खायला सुद्धा महाराज 56 भोग आहेत. आता कधी कधी आपण बघतो खाटूश्याम इकडे तिकडे, तर देवाला दिलेले भोग आहेत. तिथं संदीप महाराज किती भोग. मी गुरुवर्य स्वामी शिवानंद गिरीजी महाराजांच्या बरोबर, आता बरीच आमची गुरुबंधू इथं बसलेली. आम्ही जेव्हा म्हणजे तिकडं लखनौ वगैरे तिकडे गेलतो, तिकडच्या देवाला रमण महाराज
आपल्यासारखा असा हलकट भोग नसतो, तिकडच्या देवाचे भोग इम्पोर्टेड असतात. सगळ्यात महत्वाचं आहे, कारण ते देवही तितके श्रीमंत आहे. आपल्या देवांचा आपणच कचरा केला हे आपण सगळंच बघितलं, त्यात काही शंका नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे 56 भोग जीवनामध्ये. चांगलं खायला सुद्धा असून खाता येत नाही, प्रारब्ध प्रतिकूल आहे. असून सुद्धा खाता येत नाही. मग त्याला तुम्ही काय म्हणाल? सांगू मोरे महाराज चलनातली म्हण, घर भरलं आणि तोंड धरलं. घर भरलंय पण तोंड धरलं, त्याचा अर्थ आहे खाता येत नाही. आणि काहींच्या घरामध्ये घर इतकं काही मोठं नाही, पण घर इम्पोर्टेड मध्ये जमा आहेत. बसायला राहायला इम्पोर्टेड सन्माईक नाही, गालीचे नाही, एसी रूम नाही, पण आदर आतिथ्य तोंड भरू नये. आदर आतिथ्य तोंड भरू नये. घरातले संस्कार सगळ्यात महत्वाचे आहे. घरातले संस्कार महत्वाचे आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांकडं भगवान परमात्मा त्यांच्या घरी पाहुणा येतो आणि देवाच्या येण्यानं त्यांच्या अंतकरणातला आनंद उचमळून जातो. तेव्हा ते देवाला सांगतात, देवा काय करू उपचार? पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, आजी आले ऋषी केसे, आजी आले ऋषी केसे. पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, आज आले ऋषी. पाहुणे घरासी, काय करू उपचार, काय करू उपचार? कोप मोडकी जर जर, मोडकी जर जर, कोप मोडकी जर जर. मोडकी जर जर. पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, आजी आले ऋषी केसे, आजी आले ऋषी केसे. पाहुणे घरासी. पाहुणे घरासी, पाहुणे घरासी. जीव ओवाळून टाकावं असं गोड प्रमाण. सुंदर चाल. पाहुणे घरासी, आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार? कोप मोडकी जर्जर, मोडकी आबाजा वरी वाखळाच्या शेजा, काय करू उपचार? कोप मोडकी जर्जर. ऐकलंय तुम्ही? परिस्थिती तशी नाहीये, पण घराचं पावित्र्य आणि पाहुण्याचा आदर, येणाऱ्या अतिथीचा आदर, काय घेणार, काय खाणार, एवढा मोठा आदर आहे. आणि घरी येणारा पाहुणा भगवान परमात्मा आहे. मग मोठा माणूस आपल्या घरी जेव्हा येतो तेवढी आपली तारंबळ किती असते. बैठक व्यवस्था कशी असली पाहिजे, ज्या रूम मध्ये आपल्याला त्या ठिकाणी बैठक हॉल आहे तिथं स्प्रे कोणता मारला पाहिजे, आल्याबरोबर पाहुण्याला नेमकं आम्ही काय फळं फ्रुटी काय दिली पाहिजे, कारण तो मोठा पाहुणा आहे ना. मग मोठ्या पाहुण्याचा आदर आतिथ्य आमच्या घरात चांगल्या पद्धतीनं व्हावा याच्यासाठी घराचं पावित्र्य असलं पाहिजे आणि घरही चांगलं असलं पाहिजे. म्हणून घर ही काळाची गरज आहे. घर प्रॉपर्टी म्हणून जमा करू नका, तर ज्या घरामध्ये 3 टाइम तुम्ही अन्न सेवन करणार आहे तिथलं सुचिरभूतपणा आणि त्याचं पावित्र्य त्या घरामध्ये असलं पाहिजे. त्या घरातलं अन्न तुम्ही सेवन करत असताना त्याचं अमृत तयार झालं पाहिजे. आणि ज्या जागेला दोष आहे, जी जागा सुचिरभूत नाहीये, अशा ठिकाणी शिजवलेलं अन्न जीवनाला दोष देऊन जातं. म्हणून बरेच किचन रूम मोठमोठ्या हॉटेलचे आदरणीय तुकाराम मुंढे साहेबांनी आता चेक करायचं ठरवलं. ती जागा, ते अन्न तिथं बनवलं जातं, ती जागा कशी आहे याच्यावर खूप काही डिपेंड आहे, कारण तुमचं आरोग्य त्याच्यावर डिपेंड आहे. मग जिथं 3 टाइम आम्हाला अन्न सेवन करायचंय, जिथं आम्हाला ज्या घरामध्ये निवास म्हणून त्याचा स्वीकार करायचा राहायचंय, ते घर घर असावं, ते स्मशान नसावं. ते घर घर असावं आणि ते घर चांगलं घर मिळायला संत कृपेशिवाय ते होत नाही. म्हणून घर ही काळाची गरज आहे. मग घर कोणी कोणी बांधलीत, आता तो मुद्दा आहे. घर सगळ्यांनीच बांधावीत, पण नशिबात सगळ्यांची नसतात, हे मी अगोदर बोललो. मग घर कोणी बांधलं ह्याचा आदर्श आमच्या समोर कोणी ठेवला, तर एक बहिणाबाई नावाची खानदेशी कवयित्री आहे. घर न बांधणाऱ्याच्या तिनं चपराक मारलेली आहे. कितीला लागली तो वादाचा मुद्दा आहे. ती बहिणाबाई नावाची कवयित्री म्हणते, हे माणसा, नुसतं खाऊन पिऊन मौज मजा करून मरतोस काय?
अरे कधीतरी आपल्या हातानं भावी पिढीला राहायला देखणं घर बांधून मर. देखणं घर. मग तिनं तुमच्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली. ती म्हणते हे माणसा, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिने जीव झाडीले टाकला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिने जीव चांगला. ओ पायीन लाईन लाज सागिला त्याचा कोसा, लाईन लाईन लाज सागिला त्याचा कोसा. घराची कारागिरी जरा ते कर मानसा, तिलासाठी खोपा तिने जिंकले टाकला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा साठी तिने जीव झाडीले टाकला. ज्यांचं नुकतंच आगमन झालं ते आपल्या परिसराचं भूषण आहे आदरणीय श्याम महाराज ठोंबरे रामायणाचार्य. थोरात कुटुंबियांवरून हर्षल महाराजांवर प्रेम आहे म्हणून एवढा वेळ काढून ते आलेत आणि मनाचा मोठेपणा दाखवून कीर्तनात बसलेत, हेही विशेष आहे. आणि म्हणून बहिणाबाई सांगते अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं जीव झाडाले टांगला, जीव झाडाले टांगला. तिचे दात तेच होट, तिचे दात तेच होट, तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट. दुसऱ्याचे खिशे कापायला आणि बांध कोरायला नाही, कष्ट करायला दिले. एक कहावत सांगू, कर कमाई नेक बंदे मुफ्त खाना छोड़ दे, झोटा है संसार बेटा दिल लगाना तोड़ दे. कष्ट करा, कष्ट करा आणि कष्टानं मोठे व्हा. कोणाच्या नशिबाला नशीब खेटू नका, कोणाच्या कपाळाला कपाळ खेटू नका. तो प्रारब्ध वशात मोठा आहे आणि मोठाच होणार आहे, त्यात काही शंका आहे. सगळ्यात महत्वाचं आहे कपाळाला कपाळ खेटून चालत नाही. घर बांधण्यासाठी मग घर सुगरणीनं बांधलं. कोण्या शाळेमध्ये तिनं डिग्री मिळवलीत, कोणत्या शाळेचं सर्टिफिकेट आहे, महाराज काय प्लॅन आहे. पडीत विहिरीच्या तिथं उगवलेल्या नाडघ्यात उगवलेल्या एका झाडाच्या शेवटच्या टोकाला, म्हणजे दुश्मनापासून आपल्या भावी पिढीला लेकराला दगा फटका नसावा म्हणून ते घर पुढच्या टोकाला. बरं खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, जरा देखरे माणसा जरा देखरे माणसा, म्हणजे तुम्हाला मला उपदेश केला. तो खोपा कसा आहे, कितीही बलदंड पैलवानाला म्हणा एका झटक्यात तोडून दाखव, काय ताकद आहे त्याची. त्याचा जिना कुठं, त्याचा बेड कुठं, त्याची बैठक किचन कुठं, सगळं सिस्टमॅटिक आहे. ते जो गोल घुमट असतो ना विजू साहेब, त्याच्यातही पार्टनरशिप आहे. आलेला पाहुणा कुठं थांबतील आणि लेकर बाळ कोणत्या बाजूला राहतील. आमच्या घराचं काहीच नियोजन नसतं, सगळं आईस पैस असतं. सगळ्या गोष्टी सगळ्या तिथंच असतात. घर त्या पद्धतीनं असावं. बलदंड माणसाला सुद्धा तुटत नाही. आमचा कारागीर घराच्या बाहेर निघाल्यावरच भिंतीला तडे जातात. कारागीर घराच्या बाहेर गेला का मग आपण सहज बसलो बैठक हॉलमध्ये, का इथं तडा आहे, ते म्हणले आतून नाही तो प्लास्टरला आहे. अरे बाबा आतून आहे काय, म्हणजे याचा अर्थ असा आहे. मग घर घर कुणाचं असलं पाहिजे, घर प्रत्येक जीवाला असलं पाहिजे. धडा दिला. सुगरणीनं घर बांधलं, कावळ्यानं घर बांधलं. पशुपक्ष्यांचा आदर्श घ्या. घर ही काळाची गरज आहे. घर हे आपल्या जीवनातलं वैभव आहे, ते मांगल्याचं प्रतीक आहे. महाराज त्याची अवस्था सुचिरभूत असली पाहिजे म्हणून घर चांगलं देखणं आणि गोड पाहिजे, प्रशस्त पाहिजे, बांधलंच पाहिजे. मग घर कोणी बांधलं, साधू संन्यासींनी बांधावा का ना बांधावा, तो वादाचा मुद्दा आहे. साधू संन्याशानं घर बांधू नये, आश्रमाचा फापट पसारा करू नये असं शास्त्र सांगतं, पटो ना पटो. आणि आपण घर बांधलं पाहिजे. मग त्यांनी घर कुठं बांधलं पाहिजे आणि आपण घर कुठं बांधलं पाहिजे असं जर तुम्ही विचारत असाल तर महाराज म्हणतात, जिथं मानवाचं अतिक्रमण नाही, जिथं मानवाचं अतिक्रमण नाही त्या जागेवर साधून अतिक्रमण करावं. जिथं लोकवस्ती आहे, जिथं माणसाचा फापट पसारा आहे, त्या ठिकाणी साधू संन्याशानं बाकीचा फापट पसारा करू नये. अजून पुढे जाऊन सांगतो थोडं पारदर्शक मोरे महाराज. घर बांधिले डोंगरी, काय विषयी हिंडे दारोदारी, ऐसा नसावा संन्यासी वगैरे त्या संबंधानं त्याच्यासाठी त्या क्वेरी आहेत.
त्याच ठिकाणी डोंगरात एकांतात महाराज त्यानं भुयारात अमुक धमुक वगैरे महाराज म्हणतात तिथेही नाही. मग त्यांची जागा कुठे आहेत? मग त्याच्या दिग्दर्शन केलं म्हणा निरंजनी आम्ही. निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले निराकार निरंतर, निराकार निरंतर राहिलो से निराभास पूर्ण झालो समरस, निराभास पूर्ण झालो समरस. फार गोड प्रमाण आहे. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहू तेथे. जिथं मानवाचं अतिक्रमण नाही तिथं साधू संन्यासाने घराची व्यवस्था करावी. अर्थात ती देवाच्या घराला खेटून, देवाच्या बरोबरीत. कारण ते तितक्या उंचीचे आहेत. त्यांनी मानवामध्ये आपल्यामध्ये लोडबोड करू नये, त्यांनी असल्या पद्धतीनं हा फापट पसारा करू नये असं शास्त्र सांगतं. मग घराची गरज आहे त्यांना तिथं. आपल्याला घर असलं पाहिजे इथं. पण घर कृपेशिवाय होत नाही. त्याला कृपा लागली वाडवडिलाची, पूर्वपुरुषांची. त्याला जोड लागते कष्टाची. फुकाट काहीच होत नाही. या कलियुगात पैसाच देव झाला. पैशासाठी कष्टच करावे लागतील. कष्ट करूनच माणसानं मोठं व्हावं. आणि घरही आपल्याला तेच सुख देतं. महाराज अन्यायानं मिळवलेली प्रॉपर्टी, त्याच्या माध्यमातून बांधलेलं घर त्या कुटुंबाला कधी सुख देत नाही. म्हणून प्रॉपर्टी संपत्तीचे प्रकार, एक दैवी संपत्ती आणि एक आसुरी संपत्ती. आसुरी संपत्तीचा 3ऱ्या पिढीला नाश होतो आणि दैवी संपत्ती 11 पिढ्या माणसाला आनंद आणि सुख देत असते. भावी पिढीला, नातू पंतू तुमची भावी पिढी. जर तुम्ही या पद्धतीनं धन कमवून ते जर घरासाठी वापरलेलं असेल तर ते घर तुम्हाला सुख देतं, आनंद देतं. म्हणून शास्त्राने सांगितलं त्याच्यासाठी कृपा व्हावी लागते. आणि मग कृपा झाल्यानंतर ते घर त्या ठिकाणी आपल्याला बांधायचंय. मग त्या घर बांधत असताना महाराज त्या घराचा पाया कशा पद्धतीचा असला पाहिजे, मग त्या संबंधानं सूचना दिली आणि कारागिराचा पत्ता सांगितला 2ऱ्या चरणामध्ये. ज्ञान देवे हो हो रचला पाया, वा, ज्ञान देवे हो हो रचला पाया, ज्ञान देवे हो रचला पाया, ज्ञान देवे हो रचला पाया, ज्ञान देवे हो हो रचला पाया, ज्ञान देवे हो हो रचला पाया, ज्ञान देवे रचला पाया, ज्ञान देवे हो रचला पाया. उभारिले देवालया, उभारिले देवालया, ज्ञान देवे हो हो रचला पाया, ज्ञान देवे हो रचला पाया, रचला पाया. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. इतके दिवस पखवाद वाजवतानाच पाहिलं, आज गाताना पाहिलं. आणि माझ्या कीर्तनात तुम्ही चाल द्यायला आणि हे बाबा वाजवायला 20 वर्षानंतर पुन्हा वाजवायला आहे. सुरुवातीला खूप दिवस फिरलो आम्ही एकमेकाच्या बरोबर. गाई आहे साई, ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं आहे ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. मी प्रास्ताविकामध्ये बोललो होतो घर हे देवालय असू शकतं का? हो, असू शकतं. घराचं पावित्र्य जपलं तर ते देवालय आहे, नाहीतर ते स्मशान आहे. सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे, घर बांधलं पाहिजे. घराचा पाया कसा असावा? पाया कमकोत्तर इमारतीला धोका, पाया कमकोत्तर इमारतीला धोका. म्हणून इंजिनियरनं प्लॅन दिल्यानंतर तो तिथला अगोदर त्या जागेचं परीक्षण करतो. इथं माती किती आहे, त्याच्या खाली मुरुम किती आहे, खाली धरणपक्क किती आहे.
त्याच्यावर तुम्हाला कशा कशा पद्धतीनं पायाचा खर्च येईल हे तुम्हाला त्याचा अगोदर प्लॅन एस्टिमेट दिलं जातं. आणि माऊली ज्ञानोबरायला जर विचारलं तर त्यांनी तर स्पष्टपणे सांगूनच टाकलं, पाया जर चुकीचा तर भिंतीला तडे. जेथे पाय तेथे देखीचा पर्वत, जेथे पाय तेथे देखीचा पर्वत, पायवीन भिंत तातडी येते, पायवीन भिंत तातडी. 2 दिवसापूर्वी बातमीला तुम्ही ऐकलं, 2 दिवसापूर्वी बाहेर भूकंप झाला, काही हजारो लोक त्या ठिकाणी मेलीत. त्याचं कारण काय? मोठमोठाल्या इमारती त्या ठिकाणी जमीन उद्ध्वस्त झाल्या. आपल्या मागे किल्लारीला झालं होतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे, पण काही प्लॅनर प्लॅन देत असताना जवळजवळ 10 ते 20% 25% पर्यंत होणाऱ्या भूकंपाला इमारत इतकिंचित सुद्धा कलणार नाही असे सुद्धा पाये पक्के आहेत. त्या पद्धतीनं त्यांचं पुढील भविष्य आणि त्या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी प्लॅनही दिलेत. महाराज म्हणतात, माऊली ज्ञानोबर म्हणतात, पायाविन भिंत तातडीची, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. म्हणून इमारत देखणी किती आहे त्याच्यापेक्षा पाया मजबूत किती याला फार किंमत आहे. पण आता तो पाया खोदायचा, पाया बांधायचा, इमारत उभी करायची. पण ती इमारत कशी उभी केली पाहिजे, तर ती इमारत उभी करताना त्याचा डाय किती कसा असावा याचं संपूर्ण सूत्र, त्याचा संपूर्ण प्लॅन, त्याचं संपूर्ण इस्टिमेट ते कोणाला विचारलं तर ते 3ऱ्या चरणात आहे. नामातयाचा किंकर, नामातयाचा किंकर, नामातयाचा किंकर, नामतयाचा किंकर, नामातयाचा किंकर, नामातयाचा किंकर, नामातयाचा किंकर, नामातयाचा किंकर, नामातयाचा किंकर, नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, जेने केला हा विस्तार, जेने केला हा विस्तार, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, इमारत शक्यतो प्लॅन मध्ये असावी. आता बरीच लोक पूर्वीच्या टायमाला विजू शेट घर बांधायची, पण जिकडे जागा सापडल तेवढं अंतर पसारा लांबवायची, त्याला कुठलाच घाट नसायचा. इमारतीला विस्तार म्हणजे त्या किती बाय कितीची असली पाहिजे. शक्यतो घराला जागा असेल अवेलेबल तर, घर मनासारखं सुखदायी व्हावं असं वाटत असेल तर त्याचा डाय हा विषम संकेत असला पाहिजे. उदाहरणार्थ 25 बाय 27, 27 बाय 29, 29 बाय 31 असा विषम संकेत असला पाहिजे. किंवा नसेलच त्याच्यात ऍडजस्टमेंट तर वर काही महाराज इंचात चालेल त्याच्यामध्ये, पण समसंकेत चारही बाजू समसंकेत त्या घराच्या नसाव्यात. त्याने केला हा विस्तार. मग त्याने केला हा विस्तार कैसा केला विस्तार, मग त्यांनी सांगितलं असेलच जागा तर पूर्व दिशेला घराचा मुख्य दरवाजा असावा, त्याने केला हा विस्तार. पण महाराज आता पाटोद्यात जागाच अवघड आहे. कसं शक्य आहे? चांगल्या चांगल्यांच्या नाकी नळी येईल इथं मुठभर माती घ्यायला, इतकं काही सोपं नाही. एक करून ठेवलंय दत्तू शेटनी पूर्व पुरुषांनी. म्हणून आज बाळासाहेब हर्षल वगैरे या मंडळीला, शैलेश यांना ही कुठंतरी एक जागा सापडली आणि म्हणून हे करता आलं. साहजिक आहे, गोड आहे. सगळ्यात महत्वाचं आहे त्याने केला हा विस्तार. दरवाजा पूर्वेला जागा नाही, मग उत्तरेला चालेल, त्यापेक्षा बरं. महाराज जागा नाही, आता हे पश्चिमेला आहे, म्हणजे मावळत्या सूर्याकडं आता यांच्या घराचं तोंड आहे. महाराज चालेल. दक्षिणेला या पवन महाराज बसा.
स्वागत आहे थोरात परिवाराच्या या धर्म मंडपात तुमचं. सगळ्यात महत्वाचं आहे बुवा, घराचा दरवाजा आता मावळत्या सूर्याला आहे, पश्चिमेला आहे. मग घर कसं असावं त्याने केला हा विस्तार, ठीक आहे. मग आता तो दरवाजा कसा असावा? दरवाजा हा प्रशस्त असावा. उदाहरणार्थ किती बाई किती असं जर म्हटलं श्याम महाराज, तर तो दरवाजा पूर्वी 2.25 पूर्वीच्या खिडक्या असायच्या. आता जर तुम्ही सिमेंटी खिडक्या जर स्टील वाल्याकडे जर गेले तर 2.25 अशा पुढे खिडकीच नाही. आणि जर तुम्हाला जर टॉयलेट बाथरूमची घ्यायची ठरली तर ती तर 2च्या आत असते. पण शास्त्र सांगतं दरवाजा हा शक्यतो लांबरुंद असावा, मोठा असावा. मग मोठा असून सुद्धा तो कशाचा असावा? तर शास्त्रानं धातूचा दरवाजा नाकारला. मग लोखंड असेल, अन्य धातू असेल, अशुद्ध धातू हे मुख्य दरवाजाला नसावेत असं वास्तुशास्त्राचं मत आहे. मग दरवाजा प्रशस्त बनवला, पण कशाचा बनवावा? तर लाकडात सगळ्यात वरचं वर्जन आहे साग. साग महाराज, पण साग जनरली लोक वापरतात. तो जुना वापरावा का नवा वापरावा? पवन दादा थोडं बोलू. शक्यतो होता होईल तर नवा साग वापरावा. ज्याचा प्रपंच दिवाळखोरीत निघून ज्याला घर विकायची वेळ आली, त्याच्या घराच्या वाशाचा दरवाजा तुमच्या घराला जर बसवला तर तुमचे 3 तेरा नाही वाजायचे. म्हणून शक्यतो जुनं साग आपल्या घराला, किंवा जुने दरवाजे जे रोडवर घेऊन बसलेत ना बाहेर गावची लोक, 99% ती खरेदी टाळा. म्हणून जुन्या खिडक्या, जुने दरवाजे ऍडजस्टमेंट साठी चलती का नाम गाडी ज्याला आपण म्हणतो, असं या बाबतीमध्ये तरी करू नका. मग आता सागाच्या बाबतीमध्ये, पण सागापेक्षा सुद्धा आमच्याकडे सगळ्या गोष्टी भरपूर आहेत कवाडे सेट. मग आम्ही याच्यापेक्षा वेगळं वर्जन आहे का? हो, खैर मिळालाच तर सागापेक्षा सुद्धा अगदी पुढचं वर्जन आहे ते खैराचा दरवाजा अतिउत्तम. पण सगळाच दरवाजा खैराचा करणं तुम्हाला शक्य नाही, तर किमान उंबरठा तरी मुख्य दरवाजाला खैराचा असू द्या. पण त्याने केला हा विस्तार याच्यावर बोलतो. पण आज बहुतेक फॅशनच्या युगात मुख्य दरवाजाला उंबरठाच राहिला नाही. मग त्याचा साईड इफेक्ट काय असं जर म्हणत असाल तर सांगून जातो. मुख्य दरवाजाला जर उंबरठा तुम्ही बसवला नाही तर भावी पिढीन घराचा मालक धोक्यात गोत्यात. मग उंबरठा घराच्या घर मालकाला लाईफ देतो, आयुष्य देतो असं वास्तुशास्त्र सांगतं. म्हणून ज्या घराचा उंबरठा चांगला परिपक्व खैराचा, त्याला घोड्याची नाल आणि स्मशानातले पैसे ठोकायची गरज पडत नाही. बऱ्याच लोकांना काय छंद आहे, तो फॅड आहे, त्याच्यातून काय मिळतं मला काही कळलं नाही. पण बरेच लोक आणतात या गोष्टी आणि त्या उंबरठ्याला ठोकतात. का आणि कशासाठी? सगळ्यात महत्वाचा आहे घराचा उंबरठा. आणि मग उंबरठा आयुष्य देतो. पूर्वीच्या टायमाला घराला उंबरे असायचे, तेव्हा साधन व्यवस्था विशेषटी एवढी नव्हती. घरातला घर प्रमुख काही कामानिमित्त बाहेर गेला तर तो घरी येत नसायचा संध्याकाळी. तेव्हा त्या घराची मालकीन आजी आजोबा म्हणजे आजीबाई, त्या घराची गृहिणी, त्या घरावर उंबरावर दिवा लावून ठेवायची आणि त्या अग्निदेवतेला साक्षी ठेवायची की माझा कपाळाचा धनी कामानिमित्त बाहेर गेला, तो संध्याकाळी घरी नाही आला तर या घराच्या उंबरठ्याला या उंबऱ्याचा मालक त्याच्यावर अनिष्ट येऊ देऊ नको. बिना चपलाचा आणि बिना टॉर्च पहाटे 3 वाजता काटा मोडत नाही तो घरी यायचा. उंबरठ्यावर साकडं टाकून लाईफ वाढतं. आज आमच्या घराला आम्ही उंबरठाच ठेवला नाही. विज्ञान युगामध्ये आम्हाला त्याचा अडसळ वाटतो. सकाळी म्हणतो हॅलो आणि संध्याकाळी गेलो. आयुष्य आपण आपलं घटवलं, त्याने केला हा विस्तार. मग घराचा डाय सांगितला विषम संख्येमध्ये उंबरठा असावा, कसा असावा. मग घराचा दरवाजा कोणत्या कोपऱ्यात घ्यावा? एका कोपऱ्यात दरवाजा घेऊ नये असं वास्तुशास्त्र सांगतं. एका कोपऱ्यात का नाही? देवानं हे पंचतत्वाचं घर बांधताना याला जर सेंटरला दरवाजा दिला, घराचा दरवाजा एका कोपऱ्यात नसावा महाराज. आणि घराचा दरवाजा हा प्रशस्त असावा, तो सेंटरला असला पाहिजे, तो संकुचित नसावा. पूर्वीच्या लोकांच्या घरामध्ये घुसतानाच घर मालकच सांगायचा पाहुण्याला वाकून चला. का? आम्हाला सवय झाली, पण पाहुण्याला सवय नाही. आणि जर पाहुणा रगेल आणि ताट असेल तर सांगणाऱ्याचं काही बिघडत नव्हतं. मग त्याला प्रमाण दिलं, घरात रिघाया दाराची भिंती सवेडोई फोडून घेई, भिंती सवेडोई फोडून घेई, भिंती सवेडोई
तरी गाया दाराची सोयी भिंतीचा वेडोळे फोडोनी भिंतीचा वेडोळे फोडोनी पवन महाराज गोड काढा शूटिंग चांगली, कारण हा माणूस पुन्हा सापडणार नाही आणि वाजवणार नाही दुसरीकडे कुठंच. आता योगानं हर्षल महाराजांच्या प्रेमात अडकल्यामुळे झाले हे सगळं. महाराज घरात रिघाया दाराची या सोयी आणि भिंती सवे डोही फोडून घेई तेने केला हा विस्तार. एका भिंतीला शेजारी शेजारी 2 खिडक्या नसाव्यात. जिन्याच्या पायऱ्या या विषम संकेत असाव्यात. जिना कोणत्या बाजूने घ्यावा यालाही शास्त्र आहेत. पायऱ्या किती असाव्यात यालाही शास्त्र आहे. तेने केला हा विस्तार. मुख्य दरवाजा कशा पद्धतीचा असावा. घरात 48 प्रकारची दैवत आपल्या घरात वास्तव्याला असतात. 48 सांगून जातो. 48 दैवत असतात. पैकी 3 दैवत आपल्या स्नानगृहामध्ये राहतात. पण जिथं मल आणि मूत्राचा विसर्जन केलं जातं त्याला अटॅच म्हणतो आपण. काय एखाद्याला विचारा का हो तुमचं ते टॉयलेट बाथरूम कुठं आहे, ते म्हटले महाराज एकाच ठिकाणी आंघोळीचं आणि ते तिथंच आहे. महाराज म्हणतात ज्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच असेल त्या घरातल्या घर प्रमुखाला अभ्यंग स्नान घडत नाही. म्हणजे उलट जर त्या व्यक्तीनं जिथं मलमूत्राचं विसर्जन केलं जातं तिथं जर तो स्नान करत असेल तर त्याला गंगा दूषित गेल्याचा दोष लागतो. त्याने केला हा विस्तार याच्यावर बोलतो. मग बैठक कशा पद्धतीचा असावा. बैठक प्रशस्त असावा. येणाऱ्या अतिथीचं तोंड हे शक्यतो दक्षिण दिशेला असलं पाहिजे आणि घर मालकाचं तोंड बसताना उत्तर दिशेला असलं पाहिजे. बैठक व्यवस्था सुद्धा तेवढीच डिपेंड आहे. मग बैठक व्यवस्था तशीच आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज जर येणाऱ्या अतिथीचं तोंड उत्तरेला झालं घर मालकाचं तोंड जर दक्षिणेला झालं तर सांगून जातो ना त्याचा आउटपुट म्हणजे काय म्हणजे साईड इफेक्ट काय. जर तुम्ही येणाऱ्या अतिथीचं बैठक रूम जर तुमचं त्याचं तोंड उत्तरेला असेल आणि तुमचं दक्षिणेला आलं तर तो पाहुणा चहावर कटत नाही, तो खाऊनच जातो. कारण त्याचा पगड आपल्यावर पडतो. त्याचं तोंड जर उत्तरेला असेल दक्षिणेला असेल आणि आपलं तोंड जर उत्तरेला असेल तर आपलं वर्चस्व त्याच्यावर म्हणजे आपल्याच घरात बसून त्याच्या बाजीरावाच्या गप्पा ऐकायच्या. त्याच्यापेक्षा बैठक व्यवस्था बदला ना. बैठक व्यवस्था अशी असली पाहिजे. म्हणून आता घरामध्ये शोकेश मध्ये शिर्डी रोडवरची जबडे काढलेली जीभ काढलेली कुत्री आणि वाघ नसावेत. ध्यानात ठेवा. धावता घोडा नसावा. घरामध्ये बैठक मध्ये पळता हरण नसावं. त्याने केला हा विस्तार याच्यावर बोलतो. मग घरामध्ये काय काय गोष्टी असाव्यात. कीर्तनानंतर मला भेटा त्याचा सेपरेट चार्ज लागेल. आजचं कीर्तन फुकाट आहे. सगळ्यात महत्वाचं आहे. त्याने केला हा विस्तार. म्हणून घर कशा पद्धतीचं असलं पाहिजे. घराचा बैठक हॉलचा छेद इतर छेदापेक्षा उंच असला पाहिजे. ज्या घराच्या बैठक हॉलचा छेद हा इतरांपेक्षा थोडा उंच असेल तर त्या घरातली मुलं भावी पिढी डॉक्टर इंजिनियर वकील सीए पीए काय असेल उच्च सुशिक्षित आणि ज्ञानी जन्माला येतात असं वास्तुशास्त्राचं मत आहे. आणि म्हणून आपल्याला शाळेमध्ये सुद्धा प्रश्न होता घरात खिडक्या दरवाजे लांब रुंद असले पाहिजे का. हवा मोकळी राहते आणि भावी पिढी सदृढ जन्माला येते म्हणजे बुद्धिवान जन्माला येतात. म्हणजे घरावर फार काही डिपेंड आहे. मग ते घर तसं त्याने केला हा विस्तार. मग आता हे घराच्या संबंधानं सगळ्या गोष्टी आपल्या समोर मांडल्यात. आता राहिला घराच्या पुढच्या झाडांचा प्रश्न. आता बरेच संप्रदाय असे बोकळलेत आणि त्यांनी लोकांच्या मनात एवढी विषपेरणी केली. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आणि पक्षीही सुस्वरे आळविती. मग घराच्या पुढे कोणती झाडं असावीत आणि कोणती नसावीत. आता आपल्या डोक्यात खूळ घातलं. वडाचं झाड घरापुढे नसावं, पिपळाचं झाड घरापुढे नसावं, शेवग्याचं झाड नसावं, जांभळाचं झाड नसावं, आंब्याचं नसावं, चिंचाचं नसावं, बदामाचं नसावं. ऐकलंय ना तुम्ही. या कोणत्याच झाडाखाली भूत उठत नाही. हा पहिला मुद्दा. मग ती झाडं का नसावीत तर त्याचं उत्तर सांगतो. तुमचं 2 दिवसापूर्वी बाळापूरला वास्तुशांतीचं कीर्तन झालं. कदाचित याच्यातून थोडंसं वेगळं वर्जन देता आलं तर राहू द्या डोक्यात. सगळ्यात महत्वाचं आहे. महत्वाचा मुद्दा आहे का या सगळ्या गोष्टी करत असताना घराच्या समोर चिंचाचं आंब्याचं झाड का नको तर ती झोप लागते त्या झाडाखाली. आंब्याच्या झाडाखाली आणि चिंचाच्या झाडाखाली दादा झोप लागते. आणि व्यवहार असा आहे झोपला तो संपला. म्हणून भावी पिढीनं झोपू नये, त्यानं जागर राहावं, कष्ट करत राहावं, मोठं होण्यासाठी ते नसावं. जांभूळ इतरत्र ही झाडं त्या शेवगा वगैरे का ते ठिसूर आहे. आता जांभळाचं पिकं खूप आलेत. या वर्षी तर भरभरून आलं. इतकी जांभळ आहे. जांभळाच्या झाडाला प्रमाणापेक्षा दुप्पट आहे. मग घरा
घरातल्या एखाद्या तरुण पिढीला, भावी पिढीला, नातवंड पलतवंडाला त्याचा मोह झाला, ते वर गेलं पडलं तर ते जन्माच्या आदू होतं, मोडतं तोडतं म्हणून नसावं. पपईचं झाड घरापुढे का नसावं? त्या घरामध्ये एखादी सून नांदायला आली, तिनं त्या घराला कुलाचा कुलदीपक द्यायचा आहे, तर सगळ्या फळामध्ये उष्ण फळ आहे पपईचं, ते देखणं फळ आहे पपईचं. त्याचा मोह जर त्याला त्या 7व्या महिन्यामध्ये, त्याला डोळे म्हणतो आपण, जर झाला ते खाल्लं तर त्याचा इफेक्ट त्याच्या गर्भावर होतो, म्हणून ते फळ ते झाड तिथं नसावं. अजून पुढे सांगतो, बऱ्याच ठिकाणी फॅड आहे, पोर्च मध्ये वेलवर्गीय कुंड्यांमध्ये वेल लावायचा फुलाचा, कोणत्या ना कोणत्या, ज्या फुलात म्हणजे झाडाच्या वेलाचा एकमेकात गुंता वाढून ते वरती जात असतील तर ते तुमच्या घराला सुख देऊ शकत नाही, गुंता वाढत जाईल. म्हणून कुंडीतली जी काही फळं तुम्हाला त्या ठिकाणी फुल झाडं लावायची आहे तर ती एकमेकाच्या गुंत्याची नसावी, ती बाहेर पोरच्या बाहेर जर लावली तर ती शिफ्टी असेल. म्हणून काटेरी झाड आपल्या घराच्या पुढे असावं का नसावं, त्याला निमोनी आणि गुलाब वगळता शास्त्रानं त्याला परवानगी दिली. पण घराच्या समोर शक्यतो महाराज सत्यभामेनं भगवान परमात्म्याकडे आग्रह केला आणि स्वर्गातलं पारिजातकाचं झाड हे मृत्यूलोकात आणलं आपल्या बायकोच्या आग्रहास्तव. मग आपली बायको आपल्या घरात खुश राहावी असं वाटत असेल तर बाकीची झाडं खरेदी केल्यापेक्षा पारिजातक खरेदी करा, तिला खुश ठेवा, तुम्ही खुश राहा. सगळ्यात महत्वाचं आहे ना. मग पारिजातकाचं झाड महत्वाचं आहे. मग घराच्या पुढे कोणत्या दिशेला कोणती झाडं वगैरे त्या संबंधानं सेपरेट सांगता येईल. काटा 12 ओलांडून गेला, त्याने केला हा विस्तार. मग महाराज म्हणतात आता घर पूर्ण झालं, आता त्या घराचं पॅरेपीट पूर्ण झालं. म्हणा पुढचं चरण तुका झाला तुका झाला से कळस, तुका झाला से कळस, तुका झाला से कळस, तुका झाला से कळस. भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, ज्ञानदेवे रचला पाया, ज्ञानदेवे रचला कळस भजन करा सावकाश. मग ते घर पूर्ण झालं. त्या घराची वास्तुशांती, घरभरणी वेगळी वास्तुशांती वेगळी, त्याच्या संबंधाने विस्तार आपल्याला करता येईल. आज ही वास्तुशांती या ठिकाणी पूर्ण झाली, सत्यनारायण पूजा झाली, पूर्ण झालं घर. महाराज आता ते घर पूर्ण झाल्याच्या नंतर त्या घरामध्ये गृहप्रवेश करायचा आहे. पण त्या घरात गृहप्रवेश करत असताना लक्ष्मी सह नारायणानं तिथं वास्तव्याला राहावं. एकटी रुक्मिणी लक्ष्मी आपल्या घरात नसावी, कारण ती घर मालकाला उन्मत्त बनवते. म्हणून लक्ष्मी सह नारायण म्हणून पूजेला जोडी बसवताना शिंगल चालत नाही, इथं पूजेला लक्ष्मी नारायणाची जोडी लागते. त्याच्या पाठीमागचं आध्यात्मिक कारण वेगळ्या पद्धतीचं आहे, ते आपल्याला सांगता येईल. म्हणून आता ते घर आणि त्या घरामध्ये आता तिथं आल्यानंतर अतिथी बरोबर भगवान परमात्मा आला पाहिजे. जर चांगला माणूस, चांगली व्यक्ती घरभरणीला वास्तुशांतीला जर आमच्याकडे येत असेल तर त्याचा स्वीकार आम्ही केला जाईल. म्हणून साधू संतांनी प्रमाण देताना थोडस संदीप महाराज फार गोड सांगितलं आहे. तुम्ही म्हणून जाता जाता फक्त टच करून जातो, जर जमेल तर द्या, सगळ्यात महत्वाचं आहे. मग आमच्या घरी कोण आलं पाहिजे, तेव्हा त्या घरातल्या घर मालकानं सांगितलं की हे घर पवित्र आणि सुचिरभूत राहावं आणि अखंड देव घरामध्ये देवा तुम्ही राहावे. मग देव जर आमच्या घरी येणार असेल आणि आमच्या घराचा निरोप जर कुणी देवाला देणार असेल पंढरीच्या पांडुरंगाला, आता पंढरीची वारी आहे ना, आता पंढरपूरची वारी आहे, म्हणजे 8 तारखेला माऊली ज्ञानोबराचा 16 हलणार आहे, निवृत्तीनाथांचा 16 2 दिवसानंतर हलणार आहे. मग आता पंढरपूरला जायचंय तर तुमच्या वारकऱ्यापैकी कोणी सांगाल माझ्या पांडुरंगाला, पण माणसं तयार नसतील तर मग रिक्वेस्ट केली घर मालकानं कोणाला, एका कावळ्याला. पहिल तो गे काऊ पोकता है, पहिल तो गे काऊ पोकता है, पहिल तो गे काऊ पोकता है, पहिल तो गे काऊ पोकता है. शकून गे माये, शकून गे माये, सांगता है, सांगता है, सांगता है. उड रे काऊ, उड रे काऊ, उड रे कोणी जर मला हा सुखद निरोप दिला ना तर मी त्याला काय करेल, उडरे काऊ तुझे सोन्यानं मडविल पाहू, पंढरी पाहुणे पंढरी राहू घरा काही येती. माझा पंढरीचा पांडुरंग श्री विठ्ठल निवासामध्ये केव्हा येईल
हा सुखद निरोप मला जर दिला तर माझी परिस्थिती कशी असू दे, पण शब्द देतो तुझे पाय मी सोन्यानं मढवील, कारण मला तू देवाचा संकेत दिलाय माझ्या घरी येण्याचा. मग जर देव तुमच्या घरी आले तर तुम्ही काय कराल? सावकाश भजन करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 सचिन शेट्टी सगळं गोड अशी साथ दिली. 15-20 मिनिटं मी तुमच्या वेळेत अतिक्रमण केलं. खरं म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थाने आदरणीय हरिभक्तीपरायण दत्तू सेठ थोरात यांनी कष्ट केले आणि त्या कष्टातून शैलेश आणि बाळासाहेब अशी 2 सुपुत्र, दोघांना संसाराची संस्काराची दिशा दीक्षा दिलीत. आदरणीय प्रज्वल आणि हरिभक्तीपरायण हर्षल महाराज त्यांनी जोडून ठेवलेला हा सर्व समुदाय, सर्व वारकरी आणि वेगवेगळ्या भागातून ही प्रतिष्ठित आमचे कवाडे सेठ सारखी मोरे महाराज वगैरे, आमचे रमण महाराज आहेत, आमचे गुरुबंधू रोटे भाऊ आहेत, विजू शेठ वगैरे, ही सगळी मंडळी अगदी प्रेमाची इथं आहेत. सर्वांचं या ठिकाणी पुन्हा शब्द सुमनानं कौतुक करतो आणि हर्षल महाराजांना गोड असा पाठीराखा म्हणून आदरणीय आपले व्यापारी क्षेत्रातील गोड असे उद्योजक सचिन दादा आणि सचिन भाऊचं खूप मोठं सहकार्य आहे. आणि असंच सहकार्य आपल्या नातलगाचं सचिन दादाचं कायमच महाराजांच्या बरोबर या कुटुंबाच्या बरोबर असावं असं पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि कष्टातून उभं केलेलं सगळं आहेत त्यांना त्या घरामध्ये सुख सौंदर्य ऐश्वर्य लाभावं, अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी या सकळा, हरीच्या दासा कल्पनेची बाधा नको कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. म्हणून ही सगळीच मंडळी या ठिकाणी श्याम महाराज आहेत, आदरणीय सुरुवातीपासूनच या ठिकाणी महाराज बोळीज महाराज, संदीप महाराज, पवनदादा वगैरे ही सगळीच मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहेत. सिस्टम चांगली आहेत. कार्यक्रमाचं संपूर्ण शूटिंग या ठिकाणी दादांनी केलं. आता शेवटचं चरण खऱ्या अर्थाने या घराचं काम पूर्ण झालं. बहिणाबाई म्हणतात ही घर वारकऱ्याचं आहे, वैष्णवाचं आहे आणि ते ओळखण्यासाठी तिची खून आहे. बहिना म्हणी फडकविली ध्वजा, बहिना म्हणी फडकविली ध्वजा, बहिणा म्हणे फडकती ध्वजा, बहिणी म्हणे फडकती ध्वजा. निरोपण केले ओजा, निरोपण केले ओजा, ज्ञानदेवे रचला माया उभारे देवालया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बाबा